तुम्हाला दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हची गरज असते. ओके, सो फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हची एक कंडिशन आहे. ओके, लक्षात ठेवा, मला स्टेशनरी वेव्ह तयार करायची आहे. लक्ष द्या, कुठली वेव्ह तयार करायची आहे? स्टेशनरी वेव्ह. सो स्टेशनरी वेव्ह तयार करायची आहे आणि स्टेशनरी वेव्ह माझ्यासाठी झाला आउटपुट. काय झालं सांगा? आउटपुट तयार करायची आहे. त्यासाठी असतात इनपुट्स किती असतात? दोन इनपुट्स असतात. करेक्ट आहे, दोन इनपुट्स पाहिजे, दोघांपासून एक तिसरी तयार होईल. स्टेशनरी वेव्ह हे जर का आउटपुट असेल तर माझे जे दोन इनपुट्स आहेत ते असले पाहिजे. ओके, TWO2 एक्झॅक्टली आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. लक्षात ठेवा, हे दोन इनपुट्स आहे. जेव्हा हे दोन इनपुट जवळ येतात एका पर्टिक्युलर परिस्थिती, कुठली परिस्थिती आहे मी सांगतो, तेव्हा तयार होणारी वेव्ह ही काय? स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी तुमचे जे दोन इनपुट्स आहेत ते दोन इनपुट्स कसे पाहिजे? टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह? एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे याचा अर्थ या दोन इनपुटच्या कंडिशन्स आहेत. काय कंडिशन्स आहेत? पहिली कंडिशन तुम्ही तो बोला टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एक्झॅक्टली आयडेंटिकल पाहिजे. एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे काय? त्या दोन्ही वेव्हची काय पाहिजे? सेम ॲम्प्लिट्यूड सेम पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, ही पहिली कंडिशन आहे. सेम ॲम्प्लिट्यूड, दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड सेम असली पाहिजे. लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूड म्हणजे ए. सेकंड, दोन्ही वेव्हची पिरियड सेम असला पाहिजे. दोन्ही वेव्हचा सेम पिरियड. काय सेम असलं पाहिजे? तुम्ही बोलले ना एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे सगळं सेम पाहिजे. सेम ॲम्प्लिट्यूड पाहिजे, सेम पिरियड पाहिजे. तिसरं, सेम फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. चौथं बाळांनो, सेम वेवलेंथ, दोघांची वेवलेंथ सेम पाहिजे बाळांनो. ओके, वेवलेंथ म्हणजे असतं लॅम्बडा, वेवलेंथ सेम पाहिजे. नंतर काय असतं बाळांनो? सेम वेलॉसिटी, दोघांची वेलॉसिटी सुद्धा सेम पाहिजे. येस, सेम वेलॉसिटी, दोघांची वेलॉसिटी सेम पाहिजे. या बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्या जे काय ते सगळ्यांचं सेम, दोघींचे सेम पाहिजे. ओके, एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे दे शुड हॅव अ सेम ॲम्प्लिट्यूड, दे शुड हॅव अ सेम पिरियड, दे शुड हॅव अ सेम फ्रिक्वेन्सी, दे शुड हॅव अ सेम वेवलेंथ, दे शुड हॅव अ सेम वेलॉसिटी. करेक्ट आहे. 6 नंबर, दे शुड हॅव अ सेम पाथ. दोघी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे म्हणजे प्रोपोगेट होणार आहे, तर दोघांचा पाथ म्हणजे रस्ता काय पाहिजे? सेम. फक्त एकच गोष्ट वेगळी पाहिजे. काय? 7व्या नंबरची, दे शुड हॅव अ एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. दोन्ही वेव्हची डायरेक्शन काय असली पाहिजे? एक्झॅक्टली अपोजिट. आपल्याला ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे त्यांचा. पण कसा? समजा पटरी एकच आहे पण एकाच पटरीवरनं इकडनं एक ट्रेन येत आहे आणि तिकडनं एक ट्रेन आहे आणि दोन्ही ट्रेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ॲक्सिडेंट आपण काही दिवसांपूर्वी केला होता. ओके, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये. पण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये आपण जेव्हा ती इंटरफरन्स घडवून आणतो तेव्हा एक कंडिशन होती की ज्या दोन्ही वेव्ह असतात त्या दोन्ही वेव्हची डायरेक्शन काय पाहिजे? सेम पाहिजे. स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी दोन्ही वेव्हची डायरेक्शन काय पाहिजे? एक्झॅक्टली अपोजिट पाहिजे. हा डिफरन्स आहे बाळांनो प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्हमध्ये. ओके, तर बाळांनो लक्षात ठेवा, तुम्हाला जर का स्टेशनरी वेव्ह तयार करायची असेल तर तुमच्या दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह असल्या पाहिजे. एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे सगळ्या गोष्टी सेम. काय सेम? They should have a same amplitude, same period, same frequency, same wavelength, same velocity, same path, but exactly opposite in direction. या सगळ्या कंडिशन जर का तुम्ही सॅटिस्फाय केल्या तर 100% तयार होणारी वेव्ह कुठली वेव्ह तयार होते सांगा? स्टेशनरी. याचा एक डेमो देतो मी तुम्हाला कसं. साधं एक लॉजिक लक्षात ठेवा बाळांनो. लक्ष द्या, सपोज हा एक रोड आहे, या रोडवरनं या साईडने एक ट्रक येत आहे. लक्षात ठेवा, दिस द ट्रक आणि इथे येते एक 2 व्हीलरवाला येत आहे. काय ते सांगा? 2 व्हीलरवाला. सांगा, इकडनं ट्रक फास्ट येत आहे, इकडनं 2 व्हीलरवाला येत आहे. दोघांचा पाथ सेमच आहे, रस्ता एकच आहे पण एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आहे. करेक्ट आहे. सांगा, कोण कोणाला घेऊन जाईल? 2 व्हीलरवाला ट्रकला घेऊन जातो की ट्रकवाला 2 व्हीलरला घेऊन जाईल? ऑब्व्हियसली, कारण की ह्या एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्ह नाही आहे. करेक्ट आहे, कारण की हा डॉमिनेटिंग आहे आणि हा नॉन डॉमिनेटिंग आहे. लक्षात ठेवा. सो ट्रक हा डॉमिनेटिंग आहे. आफ्टर कोलिजन, आफ्टर इंटरफरन्स ते पुढे जाणार. म्हणजे याचा अर्थ आफ्टर कोलिजन वेव्ह प्रपोगेट झाली म्हणजे स्टेशनरी वेव्ह नाही तयार झाली. कुठली वेव्ह तयार झाली सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार झाली. करेक्ट आहे. यात पाथ सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, पण ज्यात दोघांचा ॲक्सिडेंट होत आहे ते एक्झॅक्टली आयडेंटिकल नाही आहे. हा ट्रक आहे आणि हा कोण आहे? 2 व्हीलरवाला. एक्झॅक्टली आयडेंटिकल कशी काय? कोणी डॉमिनेटिंग आहे, कोणी नॉन डॉमिनेटिंग आहे. इथं उलटं घेतलं, समजा मी या डायरेक्शनने ट्रक घेत आहे आणि या डायरेक्शनने 2 व्हीलरवाला येत आहे. सांगा काय होईल आफ्टर ॲक्सिडेंट? सिस्टम कुठे जाईल? त्या साईडला, या साईडला? बोला, या साईडला जाईल.
करेक्ट आहे, म्हणजे मूव्ह होणार आहे. म्हणजे तयार होणारी वेव्ह कुठली तयार झाली, स्टेशनरी वेव्ह की प्रोग्रेसिव्ह वेव्ह, प्रोग्रेसिव्ह, कारण दोघे पुढे पुढे गेले. ठीक आहे. पण जर का सपोज मी असं एक्झाम्पल घेतलं की बाळांनो इथनं एक ट्रक येत आहे आणि सेम ट्रक या डायरेक्शननी येत आहे, लक्षात ठेव, सेम दोन्ही ट्रक सेम आहे. ओके, दिस आर टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, दोन्ही ट्रक सेम आहे, दोघांची वेलोसिटी सेम आहे, सगळं 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 सेम आहे बाळांनो, पाथ सेम आहे आणि दे हॅव एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. आणि अशा केसमध्ये जर का त्या दोघांचा ॲक्सिडेंट झाला तर सांगा कोण कुठे जाईल, हा ट्रक याला घेऊन जाईल, हा ट्रक याला घेऊन जाईल, की दोघे एकमेकात जाऊन फसतील, बोला, दोघे एकमेकात जाऊन फसतील अँड विल बी रिमेन स्टेशनरी, विल बी रिमेन्स स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय असतं, ॲट रेस्ट. सो दिस इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. त्याला आपण काय म्हणतो सांगा, स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हसाठी पाथ सेम पाहिजे, दोन्ही वेव्हच्या डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट पाहिजे आणि दोन्ही वेव्ह कशा पाहिजे सांगा, कमी जास्त पाहिजे की एक्झॅक्टली आयडेंटिकल पाहिजे, एक्झॅक्टली दोघांचं सगळं सेम पाहिजे. एक्झॅक्टली यार असं नाही चालत, एकाचं जास्त एकाची मॅग्निट्यूड कमी, असं नाही, दोघांचं. तर तयार होणारी वेव्ह ही स्टेशनरी वेव्ह. तयार होणारी वेव्ह ही स्टेशनरी म्हणजे इट विल बी ॲट रेस्ट, देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी, वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज विल बी झिरो, लक्षात ठेवा. ओके, मग आता स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी लक्षात ठेवा, स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी आपल्याला समजलं की आपल्याला कुणाची गरज आहे सांगा, प्रोग्रेसिव्ह वेव्हची गरज आहे. ओके, स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्हची गरज आहे. आता स्टेशनरी वेव्ह तयार करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह वेव्हची गरज आहे आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपल्याजवळ किती आहे सांगा, दोन. मागच्या टॉपिकमध्ये शिकलो आपण, मागच्या फर्स्ट पार्टमध्ये. देर आर टू टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. फर्स्ट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड सेकंड वन इज अ लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग ट्रान्सवर्स, जर का तुमचे दोन इनपुट्स हे ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह असतील, बरोबर आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह पाहिजे पण तुमचे जे इनपुट्स हे ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह असतील तर तयार होणारी स्टेशनरी वेव्ह कुठली होईल सांगा, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार होईल. कुठली, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. हे आहे तुमचे इनपुट्स. ओके, हे आहे तुमचे इनपुट्स आणि हे काय तुमचे सांगा आउटपुट. आउटपुट्स नसते, आउटपुट असते आणि इनपुट नसते, इनपुट्स असतात. दोघं जण जवळ आले म्हणून तिसरा तयार झाला. कोण दोघं जण जवळ आले, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या म्हणून स्टेशनरी वेव्ह तयार झाली. आता प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन दोन टाइप्स आहे, कुठले, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जर का दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या तर तयार होणारी स्टेशनरी वेव्ह कुठली असणार आहे सांगा, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार होणार आहे. आणि जर का दोन लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या, करेक्ट आहे, कुठल्या, लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या तर तयार होणारी स्टेशनरी वेव्ह कुठली तयार होणार आहे सांगा, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार. साधी गोष्ट आहे. म्हणजे जसे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाइप्स आहे, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह आणि लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह, तसे स्टेशनरी वेव्हचे सुद्धा दोन टाइप्स आहे, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि काय, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. इफ यू वॉन्ट टू मॅन्युफॅक्चर और इफ यू वॉन्ट टू प्रोड्यूस अ ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह, ओके, द टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह शुड बी अ ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. लक्षात ठेवा. जर का सपोज तुम्हाला लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार करायची असेल तर जवळ येणाऱ्या ज्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह असल्या पाहिजे त्या कुठल्या असल्या पाहिजे सांगा, लॉन्जिट्युडनल असल्या पाहिजे. आणि हे असंच असते, तुम्ही असं नाही म्हणू शकत सर दोन ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह जवळ आल्या, सॉरी दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार झाली. सर दोन लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ आल्या, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार झाली. मग का हो सर, आपण असं केलं तर चालेल का, एक ट्रान्सवर्स आणि एक लॉन्जिट्युडनल जवळ घ्या, शेवटी या प्रोग्रेसिव्ह आहेत. तर हायब्रिड कॉम्बिनेशन अजून माणसांमध्ये आलेलं नाही आहे, ॲनिमल्समध्ये हायब्रिड कॉम्बिनेशन आलेलं नाही आहे. एक ट्रान्सफर, गधन घोडं कधी जवळ येऊ शकते काय, नाही. गधा प्लस घोडा इज इक्वल्स टू डॉगी असं तयार होत नाही, लक्षात ठेवा. जवळ घ्यायचं असेल तर ह्युमन बिईंग विथ ह्युमन बिईंग, द प्रॉडक्ट विल बी ह्युमन बिईंग. डॉगी विथ डॉगी, द प्रॉडक्ट विल बी डॉगी. मी काय बोलतोय समजताय का. ओके, प्लांट्समध्ये आलेला आहे, प्लांट्समध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण ॲनिमल्समध्ये अजून राजू ॲनिमल्समध्ये अशी आलेली नाही आहे. त्यामुळे लक्षात त्यामुळे तुम्ही ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह आणि लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जवळ करून नवीन स्टेशनरी वेव्ह तयार करण्याचा विचार करू नका. स्टेशनरी वेव्ह ट्रान्सवर्स होऊ शकते नाही तर लॉन्जिट्युडनल होऊ शकते, त्यासाठी हे दोघे ट्रान्सवर्स पाहिजे, हे दोघे लॉन्जिट्युडनल पाहिजे. इज दॅट क्लिअर, येस. आता याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो. सर एखादी डायग्राम काढूनच दाखवा आम्हाला स्टेशनरी वेव्हची कशी दिसते बघू द्या आम्हाला. ओके, बघायची आहे, अच्छा. ओके, लक्ष द्या बाळांनो, मागच्याच लेक्चरला म्हणजे कालच्याच लेक्चरला आपण शिकलो होतो. ओके, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स रे फ्रॉम अ सरफेस ऑफ डेन्सर मीडियम. करेक्ट आहे. मला हे सांगा, ही बॉल काढली, लक्षात ठेवा बॉल म्हणजे कुठली मीडियम आहे, डेन्सर. त्यानंतर मला हे सांगा, इथं मी रोप घेतला. ओके, रोपचं एक एंड तुम्ही इथं फिक्स केलं, करेक्ट आहे. अनदर एंड इज इन फ्री, अनदर एंड इज फ्री अँड देन गिवन अ जर्क, तुम्ही जर्क दिला याला, करेक्ट आहे. सांगा जर्क दिल्यावर कुठली वेव्ह तयार झाली, लॉन्जिट्युडनल की ट्रान्सवर्स, जर्क अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. जिममध्ये जाता ना, जिममध्ये करता की नाही, कुठली वेव्ह तयार होते, लॉन्जिट्युडनल की ट्रान्सवर्स, ट्रान्सवर्स. तर बाळांनो समजा कालच शिकलोय ना मूर्खांनो, हे बा
क्रस्ट, ट्रफ, क्रस्ट, ट्रफ. सांगा कोण जाऊन आदळला? हा, काय शिकलो आपण? जेव्हा ट्रफ हा टेन्सर मीडियमवर जाऊन आदळतो, इट विल बी रिफ्लेक्टेड बॅक एज अ क्रस्ट. करेक्ट आहे? ओके. सो गाइज, दिस इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ऑब्वियसली दिस इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, काल आपण त्याला इन्सिडेंट वेव्ह बोललो, पण इट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. करेक्ट आहे? बट when that transverse wave, that is trough, is incident on a denser medium, the particles of the denser medium are not free to vibrate. बरंच काही बोललो होतो आणि शेवटी सांगितलं होतं your trough is reflected back as a crust. So this is also a progressive wave. याला आपण काल रिफ्लेक्टेड वेव्ह बोललो होतो, पण आफ्टर ऑल इट्स अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड इट इज प्रोपोगेटिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस और निगेटिव्ह डायरेक्शन. निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस ही जर डायरेक्शन पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी सांगू शकतो ना, माझ्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. या दोन्ही कुठल्या वेव्ह आहे सांगा? ही वेव्ह आणि ही वेव्ह. या दोन्ही कुठल्या वेव्ह आहे सांगा? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ट्रान्सवर्स आहे पण प्रोग्रेसिव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह आहे. त्या दोन्ही एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे. ओके, दोघींची अँप्लिट्यूड सेम आहे. बघा, याची अँप्लिट्यूड सेम आहे आणि याची अँप्लिट्यूड सेम आहे. दोघींचा पिरियड सेम आहे. दोघींची वेव्हलेंथ सेम आहे. दोघींची फ्रिक्वेन्सी सेम आहे. बघा, बरोबर सगळ्या ठिकाणी सेम झाल्या त्या. या दोघींचा पाथही सेम आहे, रस्ताही सेम आहे, फक्त एकच गोष्ट अपोजिट. काय? एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. एक आहे पॉझिटिव्ह एक्स एक्सिस आणि एक आहे निगेटिव्ह एक्सिस. अशा दोन वेव्ह जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर तयार होणारी वेव्ह कुठली असते सांगा? स्टेशनरी वेव्ह. सो दिस इज द डायग्राम ऑफ स्टेशनरी वेव्ह. तुम्हाला जर का विचारलं स्टेशनरी वेव्हची डायग्राम दाखवा, तर स्टेशनरी वेव्हची डायग्राम कुठली असते? हे बाय, जे डोळ्यासमोर दिसत आहे ती स्टेशनरी आहे, कारण की या तुमच्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. करेक्ट आहे? सो एवढं आता हे तर आपण शिकण्यासाठी भारूड लिहिलं आहे, पण तुम्हाला जर म्हटलं स्टेशनरी वेव्हची डायग्राम दाखवा, तर यू शुड एबल टू आन्सर द दिस इज द डायग्राम ऑफ स्टेशनरी वेव्ह in which we got there are two exactly identical progressive wave, okay, which are traveling along the same path and exactly opposite direction. So जेव्हा त्या अशा दोन वेव्ह कोलाइड होतात तर तयार होणारी जी डायग्राम आहे, ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेशनरी वेव्ह. सो स्टेशनरी वेव्हमध्ये काय असतात? तर स्टेशनरी वेव्हमध्ये काही पॉईंट्स असे असतात. आता लक्ष द्या, स्टेशनरी वेव्हमध्ये काही पॉईंट्स असे असतात. हे बघा, दीज आर पॉईंट्स. स्टेशनरी वेव्हमध्ये काही पॉईंट्स असे असतात, दीज आर पॉईंट्स ऑफ मिनिमम व्हायब्रेशन. करेक्ट आहे? सगळे पॉईंट्स कुशावर आहे? मीन पोझिशनवर आहे. आणि मीन पोझिशनवरचे पॉईंट जे असतात, ओके, त्यांचे व्हायब्रेशन कमी असतात आणि व्हायब्रेशन कमी असणाऱ्या पॉईंट्सला म्हणतो आपण बाळांनो नोड्स. काय म्हणतो सांगा? नोड्स. सो व्हॉट आर नोड्स? तुम्हाला जर का विचारलं नोड्स काय असतात, सो व्हॉट आर तुम्हाला विचारलं व्हॉट आर नोड्स? ओके, सो व्हॉट आर नोड्स? नोड्स आर अ पॉईंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन्स. नोड्स हे असे पॉईंट असतात की जिथे व्हायब्रेशन मिनिमम असते, अँप्लिट्यूड मिनिमम असते, म्हणजे झिरोच असते. करेक्ट आहे? त्यानंतर व्हॉट आर अँटी नोड्स? ओके, मग मला हे सांगा, काही पॉईंट्स मीन पोझिशनपासून दूर गेले. करेक्ट आहे? सो दिस आर कॉल्ड ॲज अँटी नोड्स. मीन पोझिशनपासून एक तर वर जातील नाही तर खाली जातील. दिस आर कॉल्ड ॲज अँटी नोड्स. मीन पोझिशनपासून वर गेले नाही तर खाली गेले. दिस आर कॉल्ड ॲज अँटी नोड्स. मीन पोझिशनपासून वर गेले किंवा खाली गेले. सो दिस आर कॉल्ड ॲज कॅपिटल ए इज कॉल्ड ॲज अँटी नोड्स. काय म्हणतात सांगा? अँटी नोड्स. लक्षात ठेवा. व्हॉट इज अँटी नोड्स? तर लक्षात ठेवा, कॅपिटल ए म्हणजे असतं अँटी नोड्स. सो इथे लिहू शकता अँटी नोड्स. अँटी नोड्स आर अ पॉईंट ऑफ काय असतं? मॅक्सिमम व्हायब्रेशन. अँटी नोड्स आर अ पॉईंट ऑफ काय असतं? मॅक्सिमम अँप्लिट्यूड. अँटी नोड्स हे असे पॉईंट असतात की ज्याची अँप्लिट्यूड मिनिमम असते की मॅक्सिमम असते? मॅक्सिमम. जसं सुपर पोझिशन ऑफ वेव्हमध्ये बीट फ्रिक्वेन्सीमध्ये आपण शिकलो होतो. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय तयार होत असतात सांगा? वॅक्सिंग आणि वॅनिंग. वॅक्सिंग म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड आणि वॅनिंग म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी ऑफ अ साऊंड. तसं स्टेशनरी वेव्हमध्ये काय तयार होतं सांगा? वॅक्सिंग वॅनिंग नाही तयार होत. काय तयार होते सांगा? नोड्स आणि अँटी नोड्स. What are nodes? Nodes are a point of काय? Minimum vibration. Nodes are a point which are always lies on mean position. What are antinodes? Antinodes are a point of काय? Minimum vibration की maximum vibration, and they always lies on काय? Extreme position, whatever it may be, positive extreme, negative extreme. Is that clear? Yes. तर स्टेशनरी वेव्हमध्ये नोड्स आणि अँटीनोड्स या पार्टमध्ये तुम्हाला नोड्स अँटीनोड्सवर फोकस करायचं आहे. सांगा पुन्हा एकदा मला हे सांगा. What are nodes? Nodes are a point of maximum vibration की minimum vibration? नोड्सला अँप्लिट्यूड मॅक्सिमम असते की मिनिमम असते? आणि किती असते ती? नियरली इक्वल्स टू झिरो, मिनिमम. कारण की सगळे पॉईंट्स कुठे असतात सांगा? मीन पोझिशनवर असतात. व्हॉट आर अँटीनोड्स? अँटीनोड्स आर अ पॉईंट ऑफ मॅक्सिमम व्हायब्रेशन की मिनिमम व्हायब्रेशन? मॅक्सिमम व्हायब्रेशन. आणि अँटीनोड्सला अँप्लिट्यूड मिनिमम असते की मॅक्सिमम? मॅक्सिमम. मॅक्सिममची व्हॅल्यू सांगू नाही शकत बाळांनो, मिनिममची झिरो सांगू शकतो. इज दॅट क्लिअर? येस. सो दिस इज द बेसिक थेरी ऑफ स्टेशनरी वेव्ह. सेकंड पार्टचं नावच आहे बाळांनो स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हची माहिती दिली मी, ठीक आहे. आणि आता आपल्याला सुंदर घ्यायचं एक डेरिव्हेशन. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. काय डेरिव्हेशन आहे? ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह. व्हॉट इज ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह? ओके, एखादा पेन बघू दे का? ते कॅप बंद आहे त्याची. हां, लक्ष द्या.
ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह काय असतं? कम ऑन एव्हरीवन. हां, आवाज नको आहे बाळांनो प्लीज. व्हॉट इज ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी वेव्ह? हां, म्हणजे स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते सांगा. थिअरी तर मी सांगितलं आहे, पण तुम्हाला ॲनालिटिकली एक्सप्लेन करायचं आहे. आणि यावर्षी गेल्या म्हणजे 2024ला हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आला होता सेक्शन डी मध्ये, डेरिव्हेशन. ते बऱ्याच वेळ येतं, तुम्हाला येऊ शकते, हे लक्षात ठेवा. ओके, जसं कायनेटिक थिअरीज ऑफ गॅसेसमध्ये ते प्रेशरचं डेरिव्हेशन आहे ना, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस, तसं हे डेरिव्हेशन बऱ्याच वेळ विचारतात, लक्षात ठेवा. पार्ट 1चं ते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन, आणि पार्ट 2चं हे लक्षात ठेवा. चालेल. आता ॲनालिटिकल ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला स्टेशनरी वेव्ह तयार करायची आहे. आपल्याला माहिती आहे स्टेशनरी वेव्ह तयार करायची असेल तर आपण काय करतो सांगा? दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल कुठल्या वेव्ह घेतो सांगा? स्टेशनरी वेव्ह की प्रोग्रेसिव्ह वेव्ह? सांगा कुठल्या वेव्ह घ्यावा लागेल, स्टेशनरी वेव्ह की प्रोग्रेसिव्ह वेव्ह? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता एकदा लक्ष द्या, सगळ्यात पहिले डेरिव्हेशन सांगू शकता. कन्सिडर, बघा मी काय म्हणताय, कन्सिडर टू एक्झॅक्टली आयडेंटिकल, consider two exactly identical, okay, progressive wave, लक्षात ठेवा. consider two exactly identical progressive wave, दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल, सगळं सेम त्या दोघींचं, काय काय सेम तर लिहून दिलं होतं मी. ओके, अशा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतल्या. ओके, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ but exactly opposite in direction. दोन्ही वेव्हचा पाथ सेम आहे, पण दोन्ही वेव्हची डायरेक्शन काय सांगा? एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल तर एक निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल. मग ह्या अशा वेव्ह, मग त्यांचे इक्वेशन्स काय असतात? सो पहिल्या वेव्हचं इक्वेशन घेतलं, y1 बार इज इक्वल्स टू ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कैपिटल टी एक्स अपॉन लैम्बडा. y2 बार इज इक्वल्स टू ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कैपिटल टी एक्स अपॉन लैम्बडा. दोन एक्झॅक्टली आहे, दोघांची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, दोघांचा पिरियड सेम आहे, दोघांची वेव्हलेंथ सेम आहे, दोघांचं सगळं सेम आहे, दोघांचा रस्ता सेम पाहिजे, फक्त डायरेक्शन अपोजिट पाहिजे. जर का तुम्ही म्हणत असाल की सर हिला पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन घ्या, तर हिच्यात मायनस साईन लिहा. कळलं आहे? तुम्ही म्हणाल सर हिची डायरेक्शन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन घ्या, तर हिच्यामध्ये प्लस साईन घ्या. हे कॉन्सेप्ट असतात तुमचे, लक्षात ठेवा. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कॉन्सेप्टवरनं तुम्ही इक्वेशन लिहू शकता. कॉन्सेप्ट क्लिअर नसेल, मी डायरेक्ट आल्याला जर काही लिहायला लागलो तुम्हाला लक्षातच नसतं आलं. त्यामुळे पूर्ण थिअरॉटिकल गोष्टी सांगून दिली, स्टेशनरी वेव्ह काय असते, कशी तयार करताय. आता हे मॅथमॅटिकली आपण इक्वेशन जातो, असेच इक्वेशन का बरं घेतले हे तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, आता या दोघांचा आपल्याला ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे. सो वाय बार इज इक्वल्स किती असतं सांगा? y1 बार प्लस किती असतं? y2 बार. हा ॲक्सिडेंट कसा आहे? असा ॲक्सिडेंट आहे की असा ॲक्सिडेंट आहे? बोला, असा आहे, अपोजिट डायरेक्शन. असा ॲक्सिडेंट म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, लक्षात ठेवा. ओके, चला, तिथं स्टेशनरी वेव्ह नसते तयार होत. आता मग y बार इज इक्वल्स किती येईल? बोला. सो गाइज y बार इज इक्वल्स किती असतं? y1 बार, व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ y1 बार? ए साइन 2 पाय, बोला, स्मॉल टी अपॉन कैपिटल टी माइनस एक्स अपॉन लैम्बडा प्लस ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कैपिटल टी प्लस किती असतं? एक्स अपॉन लैम्बडा. एकदा मायनस आणि एकदा प्लस. येस येस. सांगा दोघांमधनं काय कॉमन निघतं? तिकडे बघा, ए कॉमन निघतं. बरोबर आहे. सो व्हॉट इज वाय बार? वाय बार इज इक्वल्स टू ए कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये हां साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन किती असतं? कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ओके, प्लस साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस किती असतं सांगा? एक्स अपॉन लॅम्बडा. ब्रॅकेट गेट्स कंप्लीट अँड देन ब्रॅकेट गेट्स कंप्लीट. इज दॅट क्लिअर? चला बाळांनो, वाय बार इज इक्वल्स टू किती असतं सांगा? ए साइन सी प्लस साइन डी. चला, साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला काय असतो? बोला, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी. ए आनंद द्या, लक्ष दे इकडे. हा, सी ची व्हॅल्यू किती आहे? बोला, हा अँगल आहे. डी ची व्हॅल्यू किती आहे? हा अँगल आहे. सांगा किती असतं? बोला, टॉईस. लक्ष द्या, ए तर आहेच बाळांनो, टॉईस. ओके, 2 इथे किती असतं? साइन सी प्लस डी बाय 2. सांगा सी कोण आहे? बोला, 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. सी प्लस डी ची व्हॅल्यू किती असतं? 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस किती असतं? एक्स अपॉन लॅम्बडा. ओके, सी प्लस डी बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. इथे किती असतं? कॉस सी मायनस डी बाय 2 म्हणजेच किती असतं? 2 पाय हां स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस इथे किती असतं? 2 पाय. बोला,
स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस किती असतं एक्स अपॉन लॅम्बडा ब्रॅकेट गेट्स कंप्लीट अँड डिवायडेड बाय किती असतं 2. लक्ष द्या झाला ओके 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. आता बाळांनो वाय बार इज इक्वल्स किती असतं ट्वाईस इंटू ए इथं असतं साइन ऑफ. सांगा या दोन्ही ब्रॅकेटमधनं काय कॉमन काढू शकता 2 की 2 बाय 2 बाय. जर का 2 बाय कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस किती असतं एक्स अपॉन लॅम्बडा प्लस स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी प्लस असतं एक्स अपॉन लॅम्बडा ओके अँड डिवायडेड बाय किती असतं 2 ओके. इथं असतं कॉस काय कॉमन काढलं सांगा 2 पाय हां स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस किती असतं एक्स अपॉन लॅम्बडा मायनस ब्रॅकेट ओपन करा 2 पाय कॉमन काढून स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ठीक आहे ब्रॅकेट गेट्स कंप्लीट अपॉन हां 2 झालं. आता इकडे लक्ष द्या बाळांनो मला हे सांगा 2 गेट्स कॅन्सल गाईस 2 गेट्स कॅन्सल. आता काय राहिलं बोला इथं लक्ष द्या काय राहिलं वाय बार इज इक्वल्स किती असतं ट्वाईस ए इथं असतं साइन ऑफ इन ब्रॅकेट इथं किती आहे पाय सांगा मायनस प्लस कॅन्सल करेक्ट आहे. मग मला हे सांगा दोघांचा बेस काय सेम न्यूमरेटरची काय करायची ॲडिशन स्मॉल टी प्लस स्मॉल टी किती असतं 2t बाय कॅपिटल टी खतम बाकी काय राहिलंच नाही आहे ओके. नंतर किती आहे बोला कॉस ऑफ बोला मला हे सांगा हां प्लस मायनस कॅन्सल हा राहिला पाय इन ब्रॅकेट सांगा दोघांचा बेस काय सांगा सेम मायनस एक्स मायनस ट्वाईस एक्स अपॉन लॅम्बडा करेक्ट आहे. लक्ष द्या ब्रॅकेट गेट्स कंप्लीट 2 कॅन्सल झाला आहे. आता इथं काय राहिलं बघा लास्ट हां वाय बार इज इक्वल्स किती असतं ट्वाईस ए इंटू असतं साइन ऑफ 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी आणि नंतर काय कॉस ऑफ ए इथं राहिलं कॉस ऑफ बोला 2 पाय टी अपॉन स्मॉल टी कॉस ऑफ बोला मायनस 2 पाय एक्स अपॉन किती राहिलं सांगा लॅम्बडा करेक्ट आहे प्लस मायनस मायनस हा ब्रॅकेट आहे प्लस मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. आता सगळ्यांना माहिती आहे बाळांनो मला हे सांगा कॉस ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू किती असते रे बाळांनो हां व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थिटा व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थिटा कॅन आय से इट्स अ कॉस थिटा येस कॉस इज इव्हन फंक्शन त्याला मायनस साईनचा फरक पडत नाही. कॉस अँगल निगेटिव्ह असेल तरी आन्सर काय लिहित असतात पॉझिटिव्ह. सो कॉस ऑफ मायनस 2 पाय अपॉन लॅम्बडा इज नथिंग बट कॉस 2 पाय अपॉन लॅम्बडा मायनस साईन लिहिली नाही तरी चालते ओके. सो गाईज यू विल गेट वाय बार इज इक्वल्स टू किती असतं ट्वाईस ए इंटू किती आहे कॉस ऑफ ट्वाईस ए इंटू आहे साइन ऑफ 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन किती आहे कॅपिटल टी आणि नंतर आहे कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन किती असतं लॅम्बडा म्हणजे मायनस साईन नाही लिहिलं तर चालते ओके. पण आता मी लिहिताना याला थोडं पद्धतशीर लिहितो कसं वाय बार इज इक्वल्स टू ट्वाईस ए मी कॉसची टर्म पहिले लिहितो सो दॅट इज कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन किती असतं लॅम्बडा आणि नंतर साईनची टर्म लेट लिहितो ओके 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी करेक्ट आहे ओके. सो बाळांनो वाय बार इज इक्वल्स टू किती असतं सांगा ओके. मला हे सांगा पहिली वेव कुठली होती वाय की y1 बार y1 बार लक्ष द्या पहिली वेव होती y1 बार सांगा y1 बारची एम्प्लिट्यूड किती आहे रे पहिल्या वेवची एम्प्लिट्यूड किती आहे ए एम्प्लिट्यूड कशी काढायची सांगा इक्वल टू साइन नंतर आणि साइन टेक्नोमॅट्रिकच्या आधी तर पहिल्याची एम्प्लिट्यूड ए आहे सेकंडची एम्प्लिट्यूड किती आहे सांगा ए आहे ओके. जेव्हा दोन वेवचं तुम्ही कंपोजिशन करता तेव्हा रिझल्टंट वेव तयार होते आणि रिझल्टंट वेवची एम्प्लिट्यूड काय असते सांगा मी तुम्हाला सांगितलं तर एम्प्लिट्यूड कुठं असते बोला हां इक्वल टू साइन नंतर आणि साइन टेक्नोमॅट्रिकच्या आधीची एम्प्लिट्यूड असते डझंट मॅटर ती खूप मोठी आहे की खूप छोटी आहे इक्वल टू साइन नंतर आणि साइन ट्रिग्नोमेट्रिकच्या आधी जे काय असेल दॅट इज कॉल्ड एज एम्प्लिट्यूड. म्हणजे ही एम्प्लिट्यूड कोणाची झाली पहिल्या वेवची दुसऱ्या वेवची की रिझल्टंट वेवची पहिली आणि दुसरी वेव कुठली आहे प्रोग्रेसिव्ह वेव आहे रिझल्टंट वेव कुठली आहे माहीत नाही बघू आपण कुठली आहे करेक्ट आहे फक्त आपण तयार केली. सो इथं लिहिलं कॅपिटल ए आणि नंतर इथं किती असतं साइन इथं असतं 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन किती असतं कॅपिटल टी दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव. त्या दोन वेव कुठल्या आहे माहिती आहे का प्रोग्रेसिव्ह वेव आहे. का बरं प्रोग्रेसिव्ह वेव आहे माहिती आहे का कारण त्या दोन वेवच्या इक्वेशनमध्ये ह्या टर्म आल्यावर रे ज्या दोन वेवच्या इक्वेशनमध्ये ह्या टर्म असतात तर डोळे झाकून ती वेव कुठली असते प्रोग्रेसिव्ह वेव असते. सो गाईस आता इथे लिहू शकता ओके इट इज काय आहे सांगा इट इज रिझल्टंट वेव ओके कुठली वेव आहे सांगा रिझल्टंट वेव आहे. आता आता या रिझल्टंट वेवच्या इक्वेशन मध्ये ती टर्म प्रेझेंट आहे का सांगा स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा नाही तिला देअर इज अ absence of term कुठली स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा या टर्मचा काय अब्सेन्स आहे म्हणजे ही टर्म नाही आहे. जर का ही टर्म नसेल तर याचा अर्थ ही प्रोग्रेसिव्ह वेव आणि प्रोग्रेसिव्ह नाही म्हणून कोण आहे प्रोग्रेसिव्ह नाही म्हणजे शिक्षण एक तर पुढे पुढे जाते नाही तर शिक्षण सोडलं थांबवलं स्टेशनरी ॲट रेस्ट आर गेटिंग. सो देर इज अब्सेन्स ऑफ टर्म ओके या टर्मचा अब्सेन्स आहे म्हणजे या वेवच्या इक्वेशनमध्ये ही टर्मच नाही अशी हेन्स म्हणून इथे लिहू शकता इट इज नॉट प्रोग्रेसिव्ह वेव इट इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव
कुठली वेव्ह नाही सांगा, प्रोग्रेसिव्ह नाही आहे. आणि जर प्रोग्रेसिव्ह नसेल तर इथे लिहू शकता इट इज अ कमॉन स्टेशनरी वेव्ह. कुठली वेव्ह? स्टेशनरी वेव्ह. इट इज अ स्टेशनरी वेव्ह. झालं. आणि जर काही स्टेशनरी वेव्ह असेल तर बाळांनो ही जी ए आहे, ए गदड्यांनो डेरिव्हेशन सुरू झालं आता. डेरिव्हेशन संपलं नाही, डेरिव्हेशन खरं आता सुरू झालं. ही जी ए आहे दॅट ए इज कॉल्ड ॲज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतात सांगा? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ अ स्टेशनरी वेव्ह. आणि स्टेशनरी वेव्हची ॲम्प्लिट्यूड काय असते तर स्टेशनरी वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे बाळांनो इक्वल टू साईन नंतर साईनच्या आधी, म्हणजे हे ना सांगा एची व्हॅल्यू किती आहे बोला, टॉईस ए कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा. दिस इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड अँड फॉर्म्युला. इज दॅट क्लिअर? येस. आता स्टेशनरी वेव्ह कशी असते तर स्टेशनरी वेव्हमध्ये वॅक्सिंग वॅनिंग असतात की नोड अँटीनोड असतात सांगा? नोड अँटीनोड्स. मग अँटीनोड्स मध्ये बघू पहिले, लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या, फॉर अँटीनोड्स लक्ष द्या, अँटीनोड्स अँटीनोड्स आर अ पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन? मॅक्सिमम व्हायब्रेशन. अँटीनोड्सला अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन मिनिमम असते की मॅक्सिमम? मॅक्सिमम. आणि मग ए ची व्हॅल्यू मॅक्सिमम किती असणार आहे तर जा ए मध्ये सांगा. ए इज इक्वल्स किती असतं? 2 की 2a? 2a. 2a तर कॉन्स्टंट आहे. राहिला प्रश्न कॉस्टची व्हॅल्यू. सांगा कॉस्टची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठली असते? 1 -1 की +-1? +-1. शिकलो आहे गदड्यांनो आपण, सगळं शिकलो आहे. तर मला हे सांगा टॉईस आहे तर कॉन्स्टंट आहे आणि +-1. सर -1 मॅक्सिमम कशी आहे? पुन्हा मी शिकवतो. मी फिजिक्स शिकवतो की मॅथ्स? फिजिक्स. फिजिक्समध्ये +1 म्हणजे पॉझिटिव्ह एक्सिम आणि -1 म्हणजे निगेटिव्ह एक्सिम. ठीक आहे. मॅथ्समधली -1 नाही आहे. कळलं आहे? त्यामुळे +-1 म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सिम. सो ॲम्प्लिट्यूड इज इक्वल्स किती असतं सांगा? +- किती असतं? टॉईस आहे. आणि कॅपिटल एच व्हॅल्यू किती आहे? टॉईस आहे इंटू कॉस ऑफ किती आहे? 2πx अपॉन लॅम्बडा. बघून घ्या कॅपिटल एच व्हॅल्यू किती आहे? टॉईस इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा. आणि लक्ष द्या, टॉईस इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू +- किती असतं? टॉईस आहे. गेट्स कॅन्सल. सो इथे काय राहिलं सांगा बोला? कॉस ऑफ 2πx अपॉन किती असतं? लॅम्बडा इज इक्वल्स किती असतं? +-1. करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ कॉस थिटा इज इक्वल्स टू +-1. सगळं शिकवलं आहे. कम्पेअर केलं तर थिटाची व्हॅल्यू किती झाली सांगा? 2πx अपॉन लॅम्बडा. ओके. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू +-1 केव्हा असते? लक्ष द्या. बोललो तुम्ही. ठीक आहे. लक्ष द्या. हां, कॉस थिटाची व्हॅल्यू +-1 केव्हा असते? कॉस घाबरू नको. हां, कॉस थिटाची व्हॅल्यू +-1 केव्हा असते बोला? जेव्हा थिटा किती असतो श्रेया? ऑड पाय, इवन पाय की ऑल पाय? ऑल पाय. +1 असेल तर इवन पाय, -1 असेल तर ऑड पाय आणि +-1 असेल तर सगळेच पाय. तुझे पाय, माझे पाय, त्याचे पाय, तिचे पाय. आद्य कोणाचे पाय? आद्य कोणाचे पाय? अबे नाही फिरत ते. ठीक आहे. कोणाचे पाय? कोणाचे पाय? सगळ्यांचेच पाय आहे ना. हा, आपल्या सगळ्यांचे मॉर्निंग बॅचवाल्यांचे. हां, सगळ्यांचे पाय ना. सांग मग कुठले लिहू? हां, पहिले माझे घे. हां, चल बोल काय लिहू? हां, ठीक आहे. हां, बोल ना. सगळ्यांचे पाय सांग. हां, पहिले 0, नंतर पाय, 2π, 3π, 4π. से येस. इज दॅट क्लिअर? येस. याच्यावर आपल्याला डिटेल रिसर्च करायचं आहे. थांबा. नंतर काय असतं लक्षात ठेवा. नोड, आवाज नको आहे. नोड्स आर अ पॉइंट ऑफ मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड की मिनिमम ॲम्प्लिट्यूड? मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड मिनिमम ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती असते? 0. ए म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा भला मोठा फॉर्म्युला आता शिकलो होतो आपण. किती होतं सांगा? टॉईस ए इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन किती असतं? लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. मग खाली आला. सो कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स किती असतं? 0. सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स किती असतं? 0. से यस. मग आता मला हे सांगा थिटाची व्हॅल्यू किती आहे सांगा? 2 की 2πx अपॉन लॅम्बडा. आणि थिटाची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगल असते? कॉसची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगल असते बोला? कॉसची व्हॅल्यू 0 कुठल्या अँगल असते? जेव्हा अँगल थिटा किती असतो? 90 म्हणजे किती असतं? π/2, 3π/2, 5π/2 म्हणजे ऑड π/2. काय? ऑड π/2. पुन्हा बोला 7π/2. ओके. नंतर 9π/2 असं असते. इज दॅट क्लिअर? येस. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. या पहिले अँटीनोडसाठी कॅल्क्युलेशन सुरू करू, नंतर नोडसाठी काढू आणि नंतर एक डायग्राम काढू त्यांची. ठीक आहे. मी तेव्हाच बोललो होतो खरं डेरिव्हेशन आता सुरू झालं. ठीक आहे. ओके बाळांनो, मला हे सांगा सगळ्यात पहिले मी इथं बोललो इफ, हे बा का ग? ओके. इफ युअर थिटा इज इक्वल्स टू बोला 2πx अपॉन लॅम्बडा ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0. ओके. तर एक्स व्हॅल्यू सांगा किती असते बोला? व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ एक्स? सांगा एक्स व्हॅल्यू किती राहील? हां, एक्स व्हॅल्यू किती राहील? एक्स इज इक्वल्स टू 0 इंटू लॅम्बडा आणि डिवाइड बाय 2π जाईल. लॅम्बडा मल्टिप्लाइड मध्ये जाईल डिवाइड मध्ये. तर एक्स व्हॅल्यू किती राहील? 0 इंटू एनिथिंग 0. सांगा एक्स आहे की x1 आहे?
x1 म्हणजे पहिला अँटीनोड तयार झाला. फर्स्ट अँटीनोड किती डिस्टन्सवर तयार झाला सांगा. 0 की 0 मीटर, 0 मीटर, 0 सेंटीमीटर काय असेल. ओके, आता इफ युअर थिटा इज इक्वल्स टू 2 पाय x अपॉन लॅम्बडा, हे तो ऑलरेडी बोलून चुकले, घेतला इथे पाय इज इक्वल्स टू पाय, तर एक्स व्हॅल्यू किती असतं बोला. पाय डिवाइड मधला लॅम्बडा तिकडे गेला आणि 2 पाय खाली आला. हां सांगा. सो एक्स व्हॅल्यू किती असतं. पाय पाय कॅन्सल, लॅम्बडा की लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 म्हणजे हा दुसरा अँटीनोड तयार झाला, सेकंड अँटीनोड. इज क्लिअर. येस. आता बघा इफ युअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू किती असतं. 3 पाय नाही 0 झाला, पाय झाला, आता ऑल पाय आहे ना 2 पाय. मग सांगा एक्स व्हॅल्यू किती होईल. सो गाईज एक्स व्हॅल्यू फाइंड करायला गेले तुम्हाला समजेल. सांगा एक्स इज इक्वल्स टू किती आहे. 2 पाय आहे, डिवाइड मधला लॅम्बडा मल्टिप्लाइड मध्ये गेला आणि मल्टिप्लाइड मधला 2 पाय डिवाइड मध्ये गेला. ओके, गेट्स कॅन्सल. सांगा एक्स व्हॅल्यू किती झाली. लॅम्बडा हा लॅम्बडा आहे की एक्स आहे की x3 आहे. x3 म्हणजे विच नंबर ऑफ अँटीनोड. थर्ड नंबर ऑफ अँटीनोड्स. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. चला आता इथं जर का बोललो इफ थिटा इज इक्वल्स टू किती असतं. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू किती असतं बोला. पाय की 2 पाय. 2 पाय. तर एक्स व्हॅल्यू किती असतं बोला. 2 पाय डिवाइड मधला लॅम्बडा मल्टिप्लाइड मध्ये 2 पाय खाली गेट्स कॅन्सल. तर एक्स व्हॅल्यू किती असतं लॅम्बडा एक्स की x4. चौथ्या नंबरचा अँटीनोड कुठे रे. 3 पाय. अच्छा पुन्हा झालं का. हां 3 पाय. अच्छा 3 पाय मग 3 लॅम्बडा बाय 2. अच्छा ते कॅन्सल होणार आहे ना. 3 लॅम्बडा बाय 2 थांबा रे. 3 लॅम्बडा बाय 2. आता इफ युअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू सांगा. 0 झाला, पाय झाला, 2 पाय झाला, आता 3 पाय घेऊ नाही. 3 पाय झाला, आता 4 पाय. चला 4 पाय. सर कुठपर्यंत घ्यायचं. 10:30 वाजेपर्यंत. 4 पाय डिवाइड मधला लॅम्बडा मल्टिप्लाइड मधला 2 पाय खाली. सांगा एक्स व्हॅल्यू किती असतं बोला. पाय पाय कॅन्सल. हा 2 1 जा 2 2 जा 2 की 2 लॅम्बडा 2 लॅम्बडा. हां भरलं का. मन भरलं. 2 लॅम्बडा म्हणजे आता बसवेल का की घेऊ एखादा अजून. किती घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. हा कोण झाला x5. सो x5 ची व्हॅल्यू झाली 2 लॅम्बडा. हां म्हणजे सांगा फर्स्ट अँटीनोड कुठे तयार झाला. 0 ला. दुसरा घाबरो का. तिसरा हा काय पाय. अबे गदळे हो, लॅम्बडा म्हणा ना. आणि चौथा आणि पाचवा नोड. आता नोड बघायचे. नोडला अँप्लिट्यूड 0 असते. हां चालेल. आता इथं जाशील इथंच नाही तर. हां ठीक आहे. हां हां चला एक्सची काढू. पहिला अँटीनोड कुठे तयार झाला सांगा. एक्स व्हॅल्यू किती असतं बोला. हा कोण आहे. पाय बाय 2. डिवाइड मधला लॅम्बडा मल्टिप्लाइड मध्ये गेला, मल्टिप्लाइड मधला तूच पाय खाली आला, तर एक्स व्हॅल्यू किती असतं. पाय पाय गेट्स कॅन्सल. लॅम्बडा की लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4. कॅन आय से फर्स्ट अँटी नाही फर्स्ट अँटी की फर्स्ट नोड. फर्स्ट नोड. लक्ष द्या. आता इथं करू. इफ थिटा इज इक्वल्स टू किती असतं. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू असतं 3 पाय बाय 2. लक्ष द्या. 3 पाय बाय 2 घेतलं तर मला हे सांगा एक्स व्हॅल्यू किती येईल. एक्स व्हॅल्यू येईल 3 पाय बाय 2 आणि डिवाइड मधला लॅम्बडा मल्टिप्लाइड मध्ये घेतला तर मल्टिप्लाइड मधला 2 पाय खाली, तर एक्स व्हॅल्यू किती असतं. पाय पाय कॅन्सल. सो इथे किती असतं 3 लॅम्बडा डिवाइड बाय 2 इंटू 2 किती असतं 4. म्हणजे हा x1 आहे की x2 आहे. x2. आवाज लक्ष द्या. x2. त्यानंतर जर का बघितलं तर बाळांनो इफ युअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं. हे झालं 3 पाय बाय 2. नंतर ओके इट्स 5 पाय बाय 2. इथे 2 पाय एक्स अपॉन किती असतं लॅम्बडा इज इक्वल्स टू 5 पाय बाय 2. सो एक्स व्हॅल्यू किती असतं बोला 5 पाय बाय 2. हा लॅम्बडा वर गेला आणि 2 पाय खाली आला, तर एक्स व्हॅल्यू किती असतं. पाय पाय कॅन्सल. सो 5 लॅम्बडा डिवाइड बाय किती असतं 4. ही व्हॅल्यू कोणाची आहे x3 ची. 5 लॅम्बडा बाय 4. से यस यस x3. नंतर इथं जर का बघितलं तर एफ युअर थिटा इज इक्वल्स टू बोला 7 पाय बाय 2. ओके इथे लिहू शकता 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 7 पाय बाय 2. तर एक्स व्हॅल्यू किती असतं. आवाज नको. एक्स व्हॅल्यू किती असतं 7 पाय बाय 2. ओके डिवाइड मधला लॅम्बडा वर गेला, मल्टिप्लाइड मधला तुझ पाय खाली आला, तर एक्स व्हॅल्यू पाय बाय कॅन्सल. इथे किती असतं 7 लॅम्बडा बाय 4. करेक्ट आहे. हा झाला x3 आणि किती असतं x4. घेतं का अजून एखादं. बस होईल तनया काय बस झालं. ठीक. हां तर वेगवेगळ्या पोझिशन्स आहे अँटीनोडच्या. ओके लक्ष द्या. याचा ग्राफ काढायचा आहे. हां ग्राफ कसा काढायचा इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हां बाळांनो मला हे सांगा. सपोज मी वेवलेंथ लाईन काढली. ओके आता एक काम करा. हे इक्विडिस्टन्स घेऊ. 1 2 1 2 3 4 5
6 7 8 9 10. ओके, सगळे पॉईंट फॉर एक्झाम्पल इक्विडिस्टंट आहे, कमी जास्त वाटत असेल पण आहे. आता समजा इथून डिस्टन्स सुरू केला, पहिला डिस्टन्स 0, लक्ष द्या आता. ओके, आता पहिलं डिस्टन्स 0 होतं, बरोबर आहे. त्या 0 मध्ये λ/4 ऍडजस्ट करा. किती? λ/4 ऍड करा. λ/4 हां सांगा. 0 मध्ये λ/4 ऍड केलं तर आन्सर काय येतं? λ/4. 0 मध्ये λ/4 ऍड केलं, λ/4. या λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा, कारण की λ/4च ऍड करावं लागणार आहे, कारण की सगळे आपण इक्विडिस्टंट घेतले. करा. λ/4 मध्ये λ/4 ऍड करा. सांगा किती येईल? दोघांचा बेस सेम, न्यूमरेटरची ऍडिशन. बोला 2 λ/4. अरे 2 λ/4 म्हणजे λ/2. 2 1 चा 2 2 चा λ/2. लक्ष द्या, इथं आलं λ/2. या λ/2 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा, कारण की सगळे आपण इक्विडिस्टंट घेतले आहेत. बोला, आवाज नको आहे मागे. λ/2 मध्ये λ/4 ऍड करा. हा, क्रॉस मल्टिप्लाय करा. किती येईल? 4 + 2 किती असतं? 6 λ/8. 6 λ/8 म्हणजे किती असतं? 3 λ/4. या 3 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. बोला, हे बघा 3 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. बोला, दोघांचा बेस सेम इंडेक्स 3 λ + λ 4 λ/4. 4 4 कॅन्सल, किती राहिला? λ. सो या λ मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. हा, 4 λ + λ किती असतं? 5 की 5 λ? 5 λ/4. सो इट्स 5 λ/4. या 5 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा, दोघांचा बेस सेम आहे. 5 λ + λ किती असतं? 6 λ/4 म्हणजे किती? 3 λ/2. ओके, 3 λ/2. या 3 λ/2 म्हणजे 3 λ/2 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा, क्रॉस मल्टिप्लाय करा ना. 4 त्रिक 12, 2 किती असतात? 14. 14 λ/8. 14 λ/8 म्हणजे 7 λ/4. सो इथे लिहू शकता 7 λ/4. या 7 λ/4 मध्ये पुन्हा λ/4 ऍड करा. सांगा, दोघांचा बेस सेम आहे, इंडेक्सची ऍडिशन. 7 λ + λ 8 λ. 8 λ/4 म्हणजे किती असतं? 2 λ. तुम्हाला समजताय का? आपण इंटरवल सेम ठेवले, किती कितीने ऍड केले? लॅम्बडा की λ/4? λ/4. ओके, डिस्टन्सची सुरुवात. हे डिस्टन्स आहे x. ओके, लक्षात, हे डिस्टन्स तिकडून लिहायला पाहिजे, पण मी इथे लिहितो x = तिकडून लिहायला पाहिजे x ची व्हॅल्यू, पण ठीक आहे, चला तिकडून जागा कमी आहे, चालेल, आवडलं मला. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. चला, ऑल बॉईज, तुम्ही पहिले सगळ्या आंटीजवर लक्ष द्या. हां, ठीक आहे, सगळ्या अँटीनोडच्या पोझिशन्स बघा, कुठं कुठं आंट्या आहेत. हां, बोला. पहिली आंटी कुठे आहे जेव्हा x किती असते? दुसरी बघा, आता मी काय पाटणी करून घेत. हां हां, तिसरी, चौथी आणि पाचवी. चालेल. 0 λ/2 λ, 3 λ/2 आणि 2 λ. चला सांगा बॉईज, फर्स्ट अँटी कुठे आहे? हां, अँटीनोड म्हणजे काय असं सांगा? मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन? मॅक्सिमम म्हणजे मीन पोझिशन की एक्स्ट्रीम पोझिशन? एक्स्ट्रीम पोझिशन किती असतात? 1 की 2? 2. मग आता मला हे सांगा, x = 0 ला अँटीनोड तयार होतो, तर इथे अँटीनोड तयार होतो जेवढा वर तेवढाच खाली. ओके, अँटीनोड तयार झाला पहिला समजा. हां, दुसरा अँटीनोड कुठे तयार होतो बॉईज? λ/2 ला. हे बघा इथं. बॉईज, थर्ड अँटीनोड हां, फोर्थ रे बाळांनो. आणि नंतर 2 λ. हे सगळे आंटे आहेत. झालं. आता दिसले तर पळून जाल. हां, इथून बडबड करून राहिले. हां हां, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 अँटीनोड्स? 2 सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स किती आहे? व्हॉट इट मिट बी A1 A2 A2 A3 A3 A4. करेक्ट आहे. 2 सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स किती आहे? तर साधी गोष्ट आहे, पहिला अँटीनोड इथून तयार झाला आणि दुसरा अँटीनोड इथून तयार झाला, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? तर साधी गोष्ट आहे, हे किती आहे? λ/4. आणि किती आहे? λ/4. मग λ/4 + λ/4. वे पागलांनो,
दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधला डिस्टन्स किती आहे? तर 2 स्लॉट आहे, हा स्लॉट आणि हा स्लॉट. तर एक स्लॉट λ/4 चा, λ/4 प्लस λ/4 2 λ/4 आणि 2 λ/4 म्हणजे 2 1 2 2 चा λ/2. तर दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/2 असते, हे लक्षात ठेवा. चालेल, चला ऑल गर्ल्स तुम्ही सगळ्या नोट्सवर लक्ष द्या. हां, सांगा पहिला नोट कुठे तयार झाला? पाठ नाही करणार मी, बॉक्समधले लक्षात ठेवा. सांगा मला, चला. विच कलर? पिंकी पिंकी, फेंट पिंक की डार्क पिंक? ठीक आहे, ओके. सांगा पहिला नोड कुठे तयार झाला गर्ल्स? λ/4 ला इथं नोड तयार झाला n1. दुसरा 3 λ/4. तिसरा, चौथा इथं नोड तयार झाले, बरोबर आहे. आता नोड सारा पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन? मिनिमम. त्यामुळे नोडचे पॉइंट हे सगळे मिन पोझिशनवर दाखवावं लागतात. अँटीनोड्स म्हणजे मॅक्सिमम व्हायब्रेशन, म्हणून ते एक्स्ट्रीम पोझिशनवर दाखवले. ओके, सो मी जर म्हटलं डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स, कुठल्याही 2 सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स किती असते? भले n1 n2 असू द्या, n2 n3 असू द्या. तर तुम्हाला समजायला पाहिजे हा n1 पहिला नोड आहे आणि हा n2 दुसरा नोड आहे. तर यात किती स्लॉट आहेत? 2. आणि एक स्लॉट कितीचा असतो? λ/4 चा. λ/4 प्लस λ/4 किती असतं? अगेन λ/2. येस. तर बाळांनो हे तरी आपलं पाठ होतं. आता सांगा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड? λ/2. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड? λ/2. आता मी जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड ऍडजसंट नोड किंवा नोड अँड ऍडजसंट अँटीनोड, सांगा अँटीनोड आणि लगतचा नोड किंवा नोड आणि लगतचा अँटीनोड. कारण की तुम्ही जर डायग्राम मध्ये बघितलं तर 2 नोड आणि 2 अँटीनोड कधीच जवळ आलेले नाहीये. हे बघा, अँटीनोड नंतर कोण आलाय? नोड नंतर जर तिकडे वॅक्सिंग वॅनिंग वॅक्सिंग वॅनिंग वॅक्सिंग वॅनिंग येतं, तसं इथं अँटीनोड नंतर नोड, नोड नंतर हां झालं. मग आता मी जर म्हटलं अँटीनोड आणि लगतचा नोड यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे, तर साधी गोष्ट आहे. अँटीनोड आणि लगतचा नोड म्हणजे एकच स्लॉट आहे. एकच स्लॉट म्हणजे किती असतं? लॅम्बडा की λ/4. किंवा नोड आणि ऍडजसंट अँटीनोड यांच्यामध्ये कितीचा डिस्टन्स आहे? सांगा λ/4. एकच स्लॉट आहे, एक स्लॉट λ/4 चा असतो, बरोबर आहे की नाही? ओके, सो इथं असतं λ/4. तर या गोष्टी लक्षात ठेवा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, लक्ष द्या. काय ए बाई घाबरू नका, ते मला झटके येतात बरं का. हां हां, पुन्हा हे बघा कसे बेस्टरूम झाले. 11वी ते हे तसेच करायचे. हां, याला काही वाटत नाही आता. हां, याच्या बाजूला सिलेंडर फेकलं ना तरी काही नाही होणार आता. हां, आता इकडे लक्ष द्या. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजसंट अँटीनोड? λ/4. चला बॉईज, आपण पहिली इन्सिडेंट वेव्ह काढू. ओके, हे बघा अँटीनोड पासून निघालो. हां, अँटीनोड नंतर डायरेक्ट अँटीनोड येतो की नोड येत असतो? नोड. म्हणजे अँटीनोड नंतर नोडलाच पोहोचायचं आहे, नोड नंतर अँटीनोडलाच पोहोचायचं आहे. तर लक्ष द्या, क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ क्रस्ट ट्रफ क्रस्ट, बरोबर आहे. आपण शिकलो होतो. समजा इकडे मी डेन्सर मीडियम घेतली. कुठली मीडियम? डेन्सर. व्हेन अ क्रस्ट इज इन्सिडेंट ऑन अ सरफेस ऑफ डेन्सर मीडियम, particles of the denser medium are not allowed to vibrate. Okay, then your crust is reflected back as a trough. Your crust is reflected back as a trough. Your crust is reflected back as a trough. लक्षात ठेवा, your crust is reflected back as a trough. Okay, when a crust is inserted on the surface of denser medium, it will be reflected back as a trough. हे बघा खालून आला म्हणजे trough. हां, trough. This is called as stationary wave. कारण ही कुठली वेव्ह झाली सांगा? The wave that is a progressive wave which is traveling along a negative direction of x-axis, and this is a progressive wave which is traveling along a positive direction of x-axis. बरोबर आहे की नाही? ओके, ही झाली पॉझिटिव्ह x-axis आणि निगेटिव्ह x-axis. दोघांचा पाथ काय? सेम, बट एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. तर डोळ्यासमोरची पूर्ण डायग्राम आहे, दॅट पूर्ण डायग्राम इज अ प्रोग्रेसिव्ह और स्टेशनरी वेव्ह? स्टेशनरी वेव्ह, ज्याच्या आतमध्ये 2 प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. करेक्ट आहे की नाही? आणि जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल तर बाळांनो तुम्हाला माहित आहे काय होत असते, लक्षात ठेवा. हां, सांगा हे कुठले पॉईंट्स आहे? नोड. हा कुठला आहे सांगा? नोड. हा कुठला आहे सांगा? नोड. आणि हा कुठला आहे सांगा? नोड. झाला. कधी कधी तुम्हाला विचारतील व्हॉट इज अ लूप लेंथ. लूप लेंथ काय असतं बाळांनो?
सो यू सिम्पली कॅन से व्हॉट इज लूप लेन. लूप लेन, एका लूपची लेन काय असते हे पहा, दिस इज कॉल्ड ॲज अ लूप. आणि एका लूपची लेन काय असते, एका लूपची लेन म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू नोड्स, दोन नोड्स मधलं डिस्टन्स म्हणजे लूप लेन. सांगा दोन लूप मधलं, दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं सांगा. दोन नोड मधलं डिस्टन्स आता शिकलो, दोन नोड मधलं डिस्टन्स किती असतं, लॅम्बडा की λ/2, λ/2 करेक्ट आहे. ते ॲक्च्युली हे असतं λ/4 आणि हे असतं λ/4. किती स्लॉट आहे, दोन. λ/4 प्लस λ/4 किती असतं, 2 λ/4. 2 λ/4 म्हणजे किती असतं, λ/2. हे समजलं आहे ना. ओके, 2 λ/4, 2 1 जा 2 2 जा म्हणजे λ/2. अरगडे दिस इज कॉल्ड ॲज अ फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. हे तर मी वेव्ह तुम्हाला पहिलेच काढून दाखवली होती डेरिव्हेशन सुरू करायची आधी. पण आता आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतल्या, डेरिव्हेशन घेतलं, त्याचं इक्वेशन आलं, इक्वेशनवरून व्हॅल्यूज ठेवल्या आणि व्हॅल्यूज ठेवून मग ग्राफ काढला, ते बा सेम ग्राफ आला तसा. सो दिस इज कॉल्ड ॲज अ स्टेशनरी वेव्ह. कुठली वेव्ह आहे सांगा, स्टेशनरी. हे डेरिव्हेशन पूर्ण इथपर्यंत लागते, 4 मार्काला डेरिव्हेशन येतं मॅक्सिमम टाइम्स, तुम्हालाही पडणार 100%. सेक्शन टी मध्ये ते कायनेटिक थिअरीज ऑफ गॅसेसचं प्रेशरचं डेरिव्हेशन आणि स्टेशनरी वेव्हचं ॲनालिटिकल ट्रीटमेंटचं डेरिव्हेशन गॅरंटेड पडतं बाळा. आर गेटिंग, येस, से येस येस. ओके, चला याचे फोटोज काढून घे, घरी जाऊन शांतीत लिहायचं. कुठे लिहायचं मी सांगतो. नोट्स आहे का ग, नाही आहे, ठीक, 2 मिनटं, ठीक आहे चालेल. ओके, बंद कर.